लग्नाची तयारी झाली, मंडप सजला, नवरदेव तयार, डोक्यावर फेटे, नातेवाईकही जमले, पण तासांमागून तास गेले ना तरी वधू आली ना तिचं कुटुंब आलं आणि जवळपास 42 तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। तर झालं असं की मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यामध्ये लग्नाच्या नावाखाली एक नाही दोन नाही तर तब्बल 42 तरुणांची फसवणूक करण्यात आल्याची ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार विदेशामधील एका तरुणाने आधी स्वतःला विवाह मध्यस्थ म्हणून ओळख निर्माण केली। त्यानंतर त्याने देवास आणि आसपासच्या जिल्ह्यातील अविवाहित तरुणांना इंदूरमधील एका अनाथ आश्रमातील मुलींसोबत सामूहिक विवाह लावून देण्याचं आश्वासन दिलं। त्यात मुलांची परिस्थिती अशी होती की अनेक तरुणांचं वय वाढलं होतं, काहींना योग्य स्थळ मिळत नव्हतं तर काहींवर घरातून लग्नासाठी दबाव होता आणि याच मानसिकतेचा फायदा घेत आरोपींनी जाळं टाकलं आणि प्रत्येक तरुणाकडून जवळपास 15,000 ते 25,000 रुपये सुद्धा उकळले। इतकंच नाही तर मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवले गेले, फोनवर मुलींसोबत बोलणं देखील करून दिलं आणि अनेकांना यावर विश्वास सुद्धा बसला। त्यामुळे मुलांच्या कुटुंबाने लग्नासाठी कर्ज काढलं, कपडे, दागिने, इतर सगळ्या गोष्टी घेतल्या आणि ठरल्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी सर्व नवरदेव आणि आपल्या वऱ्हाड्यांसोबत लग्नस्थळी पोहोचले होते। पण तिथे गेल्यावर सुरुवातीला वधू पक्ष उशिरा येत असेल असं सर्वांना वाटलं होतं, पण दुपार झाली, संध्याकाळ झाली आणि रात्रही झाली, पण मुलीकडचं कुणीही तिथे न आल्यामुळे नवरदेवाच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यानंतर त्यांनी हजारो फोन लावले, पण त्यातले अनेक नंबर हे बंद आले। सगळीकडे शोध घेतला, पण मुलीकडच्या कुणाचाही तपास लागला नाही। मग नवरदेव आणि त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली। आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ज्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली हा प्रकार झालाय त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे।